आणि शिक्षण खात्यामध्ये आता आम्हाला अधिकाऱ्यांनी शब्द दिलाय, डायरेक्ट ऍक्शनवर आपण आलेलो आहोत। त्याचं कारण असं आहे की जे काही एकूण विद्यार्थी असतात त्यापैकी ज्या अध्यापनामध्ये ते पारंगत पाहिजे, किमान सांगतोय मी, किमान म्हणजे 100च्या 100 विद्यार्थी ज्या किमान गोष्टीमध्ये पारंगत पाहिजे। समजा आता पहिलीचा मुलगा आहे तर त्याला 1 ते 10 बोलता आलं पाहिजे, इतकं साधं आहे। दुसरीचा मुलगा आहे त्याला किमान इतके पाडे यायला पाहिजे किंवा त्याला अ ब कड काय असेल ते ज्या काही आपण ठरवून दिलेल्या बाबी आहेत त्या मिनिमम त्यांना यायलाच पाहिजे। ही वस्तुस्थिती इथे नाही आणि म्हणून आज आंबेलोळ, आसेगाव सगळीच माझ्या गावामध्ये परिस्थिती अशी आहे की 25 ते 30% विद्यार्थी सुद्धा त्याच्यामध्ये पारंगत नाही। विषय मी जो इतक्या वर्षापासून सांगत होतो की शिक्षक मुख्यालयी राहायला पाहिजे, त्याचं कारण तेच होतं की जर समजा आता एक उदाहरण सांगतो मी, आंबेलोळ एकूण विद्यार्थी 129 आहे, सरासरी वाचन स्तरामध्ये 8, लेखन सरासरीमध्ये 9, संख्या ज्ञानामध्ये 9, संख्यावरील क्रियामध्ये 10, असे फक्त 36 मुलं त्याच्यामध्ये व्यवस्थितरित्या पारंगत आढळले। जे ज्या विषयात पारंगत नाहीत त्यांचे एक्स्ट्रा क्लासेस शिक्षकांनी घेऊन 2 बाबी, एकतर चालत्याच शिक्षणामध्ये इतका बोऱ्या वाजला नाही पाहिजे, तो आज पुराव्यानिशी सिद्ध झालेला आहे। सर्व रेकॉर्ड महिन्यावाईज मी घेतलेले आहे आणि दशा अशी आहे की शिक्षण विभागाचे प्रचंड म्हणजे अतोनात दुर्लक्षामुळे आमचे विद्यार्थी आणि आमच्या पिढ्या अक्षरशः बर्बाद झालेल्या आहेत। म्हणून आज सीओ मॅडमनी हे मान्य केलंय की ज्यांच्याकडून वेळोवेळी अध्ययन स्तरामध्ये डेव्हलपमेंट झालेली नाही त्यांना हुडकून काढून, म्हणजे शिक्षक, केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, बीओ आणि पर्यायाने एज्युकेशन ऑफिसर सुद्धा, माझा सर्व रोष मॅक्सिमम जवळपास 4 वर्ष इथं एज्युकेशन ऑफिसर मॅडमला इथे असताना त्यांच्या कार्यकाळामध्ये शिक्षणाचा स्तर प्रचंड खालावलेला आहे आणि त्यांना वेळोवेळी सांगून सुद्धा काहीही झालेलं नाही। म्हणून मी